तर हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुम्ही सगळे कसे आहेत? तर मी निमा बोरकर. तर मग सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर इकडे बघा, आता सकाळी सकाळी मस्त असं ऊन पडत आहे आणि सूर्य बघा कसं डोकं येतं. तर सूर्यामध्ये दिसत नव्हतं म्हणून मी आता माझ्या हात करत होते. कारण हे बघा मस्त सूर्यकिरणं पडलेली आहेत. आणि इकडे तृप्ती बाहेर शाळेमध्ये बसली ऊन घ्यायला. बघा मस्त सकाळी सकाळी छान वाटतं बाहेर बसायला, पण थंडी पण जाम पडते. इकडे बघा हे मनी प्लांट लावलेलं आहे. मनी प्लांटचे मी 1-2च फांद्या लावले, त्याच्यावर मस्त अशी कुंडी तयार झालेली. ते बघा, आणि इकडे आपलं मंदिर आहे, छान दिसतं मंदिर बाहेरून तर मस्तच वाटतं बघायला. देवपूजा झालेली आहे. असं छान मंदिर दिसतं बाहेरून आपलं. आणि इकडे एक मी अशा 2 कुंड्या बनवल्या आहेत दरवाजाच्या दोन्ही साईडला 2. त्या मस्त दिसतात. आणि इकडे आजी पण उन्हामध्ये बसलेली आहे. तिकडे माझी व्हीलचेअर आहे. तर या पोहे खायला बसून पोहे खाते. इथं आम्हाला एवढी थंडी वाजते आणि या बाईने पंखा लावलाय, तिला गरम होतोय. मम्मी ये ना, काय करू? झोपलो होतो मस्तपैकी. इकडे आबाईच्या शिंगा आणलेल्या आहेत, दाखवेल तुम्हाला नंतर कसं करतात ते सांगेल मी पुन्हा एकदा. बघू मग आम्ही ते आबाईची शेंग एक दे इकडं 2 दिवस ते असे असतात, असे असतात शेंगा. ह्यांची भाजी करतात. तर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा. तर हे असं कापायचं. अशा कापून घ्यायचं. काय शेरा काढायच्या. इकडे शेरा ठेवला. बी पण काढायचा का तो? उकडल्यावर काढायचा. म्हणजे उकडाला अशा कापून उलट्या करून घ्यायच्या. हा कापायच्या आणि अशा 2 भाग करून घ्यायचे. काय असं कापायचं. हा ते दाणे काढून टाकायचं. पण काढायचा वरचा जरा, तो उकडल्यानंतर ना. उकडलं हे मोठं मोठं दाणे ते काढून टाकायचं. ते पण त्याच्या आतले साल, जाड साल असते आधी, पिवळी साल. ओके. तर इकडे आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मामी चहा घेऊन आले आपल्यासाठी. तर चहा बघा कशात सोबत कांदे बटाटा कांदे लसूण आणलाय. पण बघा भांडी जास्त निघावं नाही म्हणून तिने एका ह्याच्यातच सगळं काही आणलं. इकडे मला चहा देत आहे ती. आणि चहा घेता घेता असं गप्पा मारत होतो मी मामी सोबत. पण टीव्हीचा आवाज होता त्यामुळे काय मला ऐकता येणार नाही.
बाकी मामावरती टोस्ट खा. तर मी एक टोस्ट घेतलं बोलवते अजून घे पण मी नाही घेतलं म्हणजे एकच बस झालं. तर टोस्ट खाते मी चहामध्ये. तर या तुम्ही पण चहा घ्यायला टोस्ट खायला. तर मस्त लागतोय टोस्ट. पण मी एकच खाणार होती. आता काय ह्या आहेत आबाईच्या काय शेंगा. करायचं आहे? तर या साल काढायची काय? आईने ना आणल्या होत्या. त्यांचा एक वेळ असतो. तो वेळ खूप मोठा असतो आणि त्याला या शेंगा येतात. तर आईने ते घेऊन आलेली आणि आता त्या उकडलेल्या आहेत आणि मग असं त्यांना साफ करायचं. म्हणजे ते उकळून घ्यायच्या. 2 भाग करायचे एका शेंगचा साफ आणि करून उकडायचा. घ्यायची. आणि मग त्यांच्या वरती पण एक जाड असतं त्या बियांच्या खालती. बियांच्या खालती जाड साल असते. ती जे जाड पाठीचा साल साईडचा भाग काढून असतो तो घ्यायचा. टाकायची. जेव्हा आईने हातात घेतली ना ती जाड साल असते ती काढून पिकून द्यायची. आणि जे खालचा भाग असतो ना साडीचा तो ठेवून द्यायचा. हा फेकून द्यायचा. त्याची भाजी होते. आणि बिया हा आणि कडक हे भाग पात असतो ना. फेकून द्यायचं. तर ही भाजी ना आपण आणि कशी बनवायची हिला? कशी करू शकता. काय काय आपण जशी टाकायचं? मेथीची भाजी कांदा, करतो तशी भाजी टोमॅटो, करायची. मिरची. त्याच्यामध्ये कांदे लसूण कोणत्या भाज्या मिरची आहेत वगैरे करायची? काय काय टाकायचं आणि करायची. तर मेथीची मग भाजी ज्या म्हणतो पद्धतीने तशी करायचं करायची. तुम्ही करू शकता भाजी. ओके. इकडे बघा आपण मस्त गरम गरम चपाती बनवली मामीने. आणि हे बघा हे काय माहिती का, हे सांडगे आहेत. ओले सांडगे आहेत. म्हणजे बेसन पीठ काढून टाकायचं. काही लोक आहे ना वडं बोलतात, आम्ही सांडगे बोलतो. तर काही लोक वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असतात. तर मस्त लागतात खायला. मला तर जाम आवडतात सांडगे. खूप भारी लागतात. चपाती खातात. चला या मग जेवायला. त्यापेक्षा त्यांना भात द्यायचा.